उकडलेली बोरं आणि बोरकूट म्हणजे प्युअर नॉस्टॅल्जिया. बद्रीनाथपासून बोरीबंदरपर्यंत आढळणारा वृक्ष म्हणजे बोर. बोराला इंग्रजीत इंडियन जुजुबे किंवा इंडियन प्लम अशी नावं आहेत. त्याचं बॉटनिकल नाव झिझिफस मॉरिशियाना असं आहे. बोराचं झाड खूप डायव्हर्स हवामानात वाढतं. बर्फ पडणाऱ्या बद्रीनाथपासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत. याशिवाय मध्य भारतातल्या शुष्क पानगळीच्या जंगलात सुद्धा बोराचं झाड दिसेल. बोराला संस्कृतमध्ये बदर किंवा बद्री असं म्हणतात. भगवान श्री विष्णू हिमालयात तपस्या करत असताना त्यांना हिमवर्षावापासून वाचवण्यासाठी श्री लक्ष्मी मातेने बद्री म्हणजेच बोराच्या झाडाचं रूप घेतलं. पूर्वी त्या ठिकाणी बोराचं बन होतं, म्हणूनच त्या जागेचं नाव बद्रीनाथ असं पडलंय. याशिवाय रामायणातील शबरीमाता आणि बोराची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असेल. आजही हम्पी जवळच्या पंपा सरोवराच्या आसपास तुम्हाला बोरीचं बन बघायला मिळेल. बोराचं झाड कमी पाण्याच्या जागेत वनीकरण करण्यासाठी उत्तम झाड आहे. एक बोराचं झाड छोट्याशा मधमाशीपासून कोल्ह्यापर्यंत शेकडो जीवांसाठी उपयुक्त असतं. बोराला पावसाळ्यात नवीन पालवी आणि फुलोरा येतो. त्यावेळी हजारो मधमाशा आणि फुलपाखरं त्या फुलांवर मधुरसासाठी आलेली दिसतील. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत परागीभवन पूर्ण होऊन बोराचं झाड असंख्य फळांनी भरून जातं. हिवाळा म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये बोरं पिकायला लागतात. तुळशीचं लग्न आणि संक्रांतीत ही बोरं वापरली जातात. लहानपणी आईबरोबर हळदी कुंकवाला जाण्याचा उद्देश म्हणजे तिला वाणात मिळणारे बोरं खायला मिळणार हाच असायचा. बोराच्या झाडावर लाखेचे किडे पोसले जातात. याशिवाय कमी चाऱ्याच्या प्रदेशात बकऱ्यांसाठी बोराची पानं उत्तम खाद्य असतं. म्हणूनच संस्कृतमध्ये त्याला अजप्रिय हे नाव आहे. बोराचं लाकूड उत्कृष्ट जळाऊ लाकूड आहे, त्यामुळे त्याची खूप जास्त तोड केली जाते. त्या मानाने लागवड कमी असल्यामुळे बोराची संख्यासुद्धा कमी होत चालली आहे. छोटी पिकलेली गावठी बोरं पक्ष्यांना फार आवडतात. बुलबुल आणि ग्रीन पिजन पिकलेली बोरं खाण्यात अगदी गुंग झालेले असतात. बोराच्या पानाचा खालचा भाग चंदेरी रंगाचा असतो, त्यामुळे हवेत डोलणारं बोराचं झाड अतिशय सुंदर दिसतं. वाळलेली बोरं बोरकूट बनवायला आणि इतर पदार्थांमध्ये वापरली जातात. बोराचे आयुर्वेदात भरपूर उपयोग सांगितलेले आहेत. त्याचं प्रपोगेशन बियांद्वारे इझिली करता येतं. बोराचं झाड कॉमन सिल्वर लाईन, झेब्रा ब्लू यांचं होस्ट प्लांट आहे.